हॅलो फ्रेंड्स, आज आपण टॅकोज कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. लहान मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे हा. तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा. त्यासाठी मी आता इथे खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक शेव, जाड शेव, थोडेसे शेंगदाणे आणि ड्राय मसाला मी इथे घेतला आहे. मिक्सरमध्ये मी इथे कोथिंबीर घेणार आहे आणि 2 मिरच्या मी इथे घेते आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये. आपल्याला पातळसर अशी एक पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे याची पेस्ट तयार झालेली आहे. आता मी ही काढून घेते. त्यानंतर आता इथे काही बॉईल केलेले बटाटे मी घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित असं स्मॅश करून घेणार आहे. व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे. त्या कढईमध्ये थोडेसे इथे मी तेल घेणार आहे. गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं लसूण घेणार आहे आणि जो आपण ड्राय मसाला घेतला होता तो इथे मी कढईमध्ये भाजून घेणार आहे. मध्यम आचेवरती याला आपण भाजून घेतोय. त्यानंतर याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस हा टाकणार आहे आणि हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडेसे इथं लाल तिखट घालणार आहे मी आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला परतून घेणार आहोत. आता आपण थोडासा लालसर होईपर्यंत हा मसाला आपण परतून घेतोय. मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. त्यानंतर एका मिक्सरमध्ये मी याला बारीक करून घेणार आहे. मिक्सरमध्ये काढून घ्या. आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करा. बघा, अशा प्रकारे मी इथे भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून त्याला बारीक करून घेतलेलं आहे. परत मी थोडंसं तेल घेते आणि त्यामध्ये जिंजर गार्लिकची थोडीशी मी पेस्ट घालून घेणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जो मिक्सरमधून बारीक केलेला मसाला आहे हा मसाला मी इथे घालून घेणार आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्या. त्यानंतर त्याला व्यवस्थित आपण परतवून घेऊयात. मसाला आपला रेडी आहे. यानंतर यामध्ये मी स्मॅश केलेले पोटॅटोज घालून घेणार आहे. आणि थोडीशी काळी मिरी पावडर मी इथे ॲड केली आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्या. आणि व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेणार आहोत. मसाला व्यवस्थित पोटॅटोजमध्ये मिक्स झाला पाहिजे. थोडा वेळ तसंच ठेवून आपण याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर वरतून मी त्याच्यामध्ये बारीक शेव आणि जाड शेव ही ॲड करणार आहे. थोडेसे शेंगदाणे, त्यानंतर वरून कोथिंबीर. अशा प्रकारे आपलं सारण आता तयार आहे. आणि मी इथे छोट्या छोट्या एकदम पातळ अशा
पोळ्या ह्या लाटून घेतल्या होत्या पहिलेच. तव्यावरती आता आपण थोडंसं तेल घालून आपले टॅकोज हे तयार करणार आहोत. आपण जी पेस्ट तयार केली होती कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची, ती मी इथे लावून घेणार आहे व्यवस्थित वरतून. आणि जे आपलं सारण आहे मधलं ते आपण इथे व्यवस्थित टाकून याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. घरच्या घरी अतिशय झटपट अशी ही रेसिपी बनते. तुम्ही पण नक्की करून बघा. त्याला आता मी शेव लावून घेते. आतून तर आपण टाकलीच आहे, वरतून पण थोडी लावून घ्यायची आहे आणि शेंगदाणे पण थोडेसे लावून घेणार आहे मी. उन्हाळ्यामध्ये जेव्हा 4 वाजता भूक लागते तेव्हा आपण ही रेसिपी एकदम झटपट करून खाऊ शकतो. लहान मुलांना पण अगदी आवडेल अशी रेसिपी आहे ही. तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. अशी मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरतून केचप टाकून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू.